कंधार येथे राजर्षी शाहू महाराज सेवाभावी संस्थेच्या सचिव तथा भाजपा नेत्या सौ चित्ररेखा शाहूराज पाटील गोरे यांनी कंधार आणि लोहा परिसरातील एकल महिलांसोबत महिला दिन केला साजरा. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ही बातमी आहे कंधार येथून. प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक संतोष चोमासे यांच्याकडून. कंधार येथे एकल महिलांना येणाऱ्या अडचणी, त्यांना मिळणाऱ्या विविध क्षेत्रातल्या योजना, पाल्यांचे शिक्षण, आरोग्याची काळजी, समाजाशी संघर्ष आणि अनेक वेळा होणारा कुटुंबातून, समाजातून त्रास, यातून मार्ग काढून जगायचं कसं, स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं, मुलाबाळांना शिक्षण देऊन आपल्या प्रवाहात कसं बळ द्यावं, यावर सविस्तर असे मार्गदर्शन करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात महिलांनी येताना डोळ्यात अश्रू घेऊन आल्या, मात्र जाताना जगण्याची नवी उमेद घेऊन गेल्या. आणि या कार्यक्रमातून जाणवलं, कारण महिलांच्या प्रतिक्रियाच अशा होत्या की अद्यापपर्यंत आम्हाला असं कोणी थेट हृदयापर्यंत आपलं समजून कोणीही बोललेलं नव्हतं किंवा समजूनही कोणी सांगितलं नव्हतं. ताईंनी खूप छान समजावून सांगितलं आणि सोबत राहण्याचं आश्वासन दिलं आहे. अडीअडचणीमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि मग त्यात निराधार योजना असो, बालसंगोपन योजना असो, श्रावणबाळ योजना असो की महिलांचे शिक्षण असो, आणि या सर्व ठिकाणी स्वतः सोबत राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी एकत्र येण्यासाठी सगळ्यांना प्रोत्साहित केलं आहे. महिला किती ऊर्जावान आहेत, सहनशील आहेत हे समजावून सांगितलं. अहिल्याबाई होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, तर या राष्ट्रमातांची उदाहरणं देऊन आपण 2 पावलं किती पुढे आहोत हे समजावून सांगण्याचा चित्रातही प्रयत्न केला. लोहा आणि कंधार या परिसरातून जवळपास 100 ते 150 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. ताईंनी या माध्यमातून थेट समाजातल्या शेवटच्या घटकातील महिलांशी संवाद साधून त्यांचं दुःख पुसण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच काही नवनवीन बातम्यांच्या अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजला. आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्था माणूसपुरी, तर या ठिकाणी आज काल 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिन होता. त्यानिमित्त आज पूर्ण एकल असं निराधार महिलांना पूर्ण या ठिकाणी बोलून निराधार महिलांनी पुढे यायचं कसं आणि बाल संगोपन करायचं आणि पुढील आपल्या जीवनामध्ये आपण महिला कशा घडल्या जातील, पुढील कसं काय कार्य करायचं हे आपण मॅडमशी चर्चा करूया आणि मॅडमशी आपण विचारूया. नमस्कार, मी चित्ररेखा शाहूराज पाटील गोरे, राजश्री सेवाभावी संस्था मानसपुरी या संस्थेची मी सचिव असून माझ्या या संस्थेमार्फत महिला बालकल्याण योजना, सावित्रीबाई फुले योजना ही महिला बालकल्याण विभागाकडून चालते आणि माझ्या संस्थेला एकल महिला असलेल्या 200 महिला यामध्ये सहभागी आहेत. मला यांच्याकडनं आज महिला दिन का साजरा करावा, आपण तर मी नेहमी साजरा करतच असते, पण याच महिलांच्या सोबत का साजरा करावा ही जी प्रेरणा मिळाली. मी जेव्हा या 200 महिलांशी संवाद साधले तेव्हा असं लक्षात आलं की याच्यामधले 190 पुरुषांनी आत्महत्या केल्या. याचा अर्थ महिला किती स्ट्रॉंग आहे. मग यांना कुठेतरी आपण नवचेतना द्यावी, यांना कुठेतरी समाजाच्या प्रवाहात आणावं. यांना काही 4 गोष्टी आपल्याकडून देता येतात का, अजून कुठल्या योजनेची माहिती देता येते का, यांना कुठे धीर देता येतो का, यांना ऊर्जा देता येतं का, हे बघून मी महिला दिनाचं औचित्य साधून राजश्री सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी महिला दिन साजरा केलेला आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी आज एकल महिला, निराधार असलेल्या महिला, श्रावणबाळ योजनेत असलेल्या महिला या सगळ्या जणी आज येत उपस्थित होत्या. मॅडम, तुम्ही आज महिला दिनाचा कार्यक्रम घेतला, बाल संगोपन, महिलांना तुम्ही माहिती दिला, तुमचं मार्गदर्शन दिलं. आता इथून पुढे तुमची काय भूमिका आहे आणि तुम्ही महिलांना इथून कंधार असेल, लोहा तालुका, 2 तालुक्याच्या महिलांचं काम करता आणि तुम्ही एका भाजप पक्षाच्या महिला आघाडीवर आहे, जिल्हास्तरीय आघाडीवर आहे तुम्ही, तर तुम्ही महिलांना इथून पुढे कसं प्रोत्साहन देणार आणि तुम्ही तुमचा उपक्रम कसा असेल? खरं तर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10-12 वर्षांमध्ये जिल्हाभर काम करते आणि माझी खरी काय ताकद असेल तर ती महिला आहे. कारण महिला म्हणजे मी एक महिला आहे म्हणून नाही, एक संवेदनशील माझं मन असल्यामुळं मला महिलांप्रती अतिशय आपुलकी माझ्या मनामध्ये असते. म्हणून त्या माध्यमातून मी आज हा महिला दिन साजरा केला. आणि महिला दिन साजरा करत असताना
आजपर्यंत मी वेगवेगळ्या महिला दिनाला मी स्वतः तिथं मार्गदर्शक म्हणून गेले, पण माझ्या संस्थेकडनं आज मी का राबवला, तर या माध्यमातून महिलांना माहित झालं पाहिजे की ही योजना कुणासाठी आहे, योजना महिलांसाठी किती आहे, एका योजनेचा लाभ किती जणांना घेता येतो, या सगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी मी आज हा महिला दिन साजरा करण्याचं ठरवलं, सगळ्या महिलांना एकत्र करण्याचं ठरवलं. मग याच्यात निराधार योजना असेल, श्रावणबाळ असेल, एकल महिला योजना असेल, कुठली घरकुल योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना या सगळ्या महिलांना माहित व्हाव्यात म्हणून मी आज सगळ्या महिलांना त्या सांगितलेल्या आहेत आणि ह्या महिला नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होतील, या योजनेचा लाभ घेतील. आणि या तुमच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी इतर समाजातल्या महिलांना सांगू इच्छिते, जर कोणी एकल महिला असेल, म्हणजे कुणाचा पती वारला असेल, कुणाचा पत्नी पण वारली असेल, कुणाच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असेल, कुणाचा घटस्फोट झाला असेल, कोणी एड्सग्रस्त असेल, कुणाला कॅन्सर असेल आई वडिलांना, तर त्यांच्याही मुलांना हे पैसे मिळतात हे या माध्यमातून मी सांगणार आहे. सगळ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा एवढीच विनंती मी या माध्यमातून करणार. नमस्कार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वात स्वागत. आपण नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये आहोत. या ठिकाणी राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था यांच्या मार्फत चित्राताई गोरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आज बाल संगोपनाचा कार्यक्रम झालाय. या ठिकाणी पूर्ण एकेरी महिला की त्यांचे पती नाहीत अशा निराधार महिला, एकेरी महिला आहेत, त्यांना बाल संगोपन पुढील कसं जगायचं आणि कसं हे करायचं चित्राताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. या ठिकाणी पूर्ण एकेरी महिला आहेत. आपण यांना विचारूया हा कार्यक्रम कसा झाला आणि कसा वाटला यांना. तुम्हाला हा कार्यक्रम कसा झाला आणि कसा वाटला? चांगला वाटला. माहिती सांगितली. याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन कुठलं मिळालं, याचा फायदा कुठला पुढील तुम्हाला आतापर्यंत कुठला फायदा झालेला आहे? तुम्ही निराधार म्हणून आहात त्या ठिकाणी. निराधार मध्ये भेटला, ते बालसंगोपन लेकरांसाठी बी भेटलाय. बाकी पुढील वाटचालीस तुम्ही आता इथून पुढे अजून थोडं हिंमत आल्यासारखं वाटेल, म्हणजे मॅडमनं सांगितल्याबद्दल माहिती. आता इथे मॅडमनी बोलल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला ऊर्जा आली का? तुम्हाला स्वतः तुम्ही महिला म्हणून पुढे येणार, तुम्ही कुठला पुढाकार घेणार, तुम्हाला ह्याविषयी कसं वाटलं? थोडंसं थोडक्यात सांगा. चांगलं बळ वाटलं मॅडमनं सांगितल्याबद्दल. तुम्हाला कसं वाटलं ताई? चांगलं वाटलं. तुम्हाला चांगलं वाटलं. याच्यामध्ये काय तुमच्या शंका, तुमच्या काही अडचणी, तुम्हाला तुमच्या घरून काही तुम्हाला काही अडचणी येणार, तुम्हाला काही कुठल्या अडचणी येत असतील सांगा तुम्ही त्यांना. आल्या तरी आम्ही सांगतो. तुम्ही मॅडमशी संवाद साधता, तुम्हाला कुठली काय अडचण होते या ठिकाणी? आमच्या पाठीमागे खंबीरपणे आतापर्यंत आम्हाला अशी कोणी माहिती दिली नव्हती. तुम्हीच पहिल्यांदा दिली, त्याच्यामुळे आम्हाला प्रेरणा भेटली त्याच्याकडून. हा कार्यक्रमाला तुम्ही पहिली वर्ष ह्याच्या अगोदर कधी आला होता? कसा चांगला वाटला कार्यक्रम? एकदम छान वाटला आम्हाला, त्याच्याकडून माहिती भेटली. आम्हाला पण आता लेकराला शिकवायची आता पण ओढ चालू झाली ऐकून. या ठिकाणी चित्राताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. पण त्यांनी जे बोललं, त्यांनी जेवढं चांगलं सांगितलं, त्यांच्यामुळं आज एकेरी महिलांना खूप ऊर्जा भेटलेली आहे, स्त्रोत भेटलेला आहे. तरी ह्याच्याकडून ज्यांना जे आज स्त्रिया आज घरामध्ये आपलं चूल आणि मूल हे करत बसलेल्या महिला खरंच त्यांना ताकद भेटलेली आहे, शक्ती भेटली आहे, नारी शक्ती भेटलेली आहे. आता यांनी पुढे येऊन पुढील कार्यात चांगलं काम करतील आणि यांचं बाल संगोपन, यांचा स्वतःचा कारभार हे स्वतः निर्भीड करतील. आज या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेमध्ये बाल संगोपन दिन व महिला दिन साजरा केला. ह्या एकलग्या महिला आहेत, या ठिकाणी निराधार एकलग्या महिला आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. यांना कार्यक्रम आजचा कसा वाटला तुम्हाला काय भेटलं या कार्यक्रमामध्ये? इतके दिवस आम्हाला याविषयी कोणी माहिती दिली नव्हती. मॅडमनं आज माहिती दिली, त्यावर आम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं. मग आता ह्याच्यामधून तुम्हाला काय भेटलं माहिती? आम्हाला पण शिकावं असं वाटायचं. तुम्ही ह्याच्या अगोदर कुठले कार्यक्रम केले होते का? कार्यक्रमाला गेला होता का? नाही, फर्स्ट टाइम आहे. मॅडमनं बोलवलेत, फर्स्ट टाइम आल्या, त्यामुळे आम्हाला चांगलं वाटलं. मग आता तुम्ही मॅडमचं ऐकल्यानंतर तुम्हाला आता इथून पुढे काय करावं असं वाटतंय? राहिलेले शिक्षण, रुकलेले शिक्षण आम्हाला पण शिक्षण करावं वाटतंय. आता तुम्ही एकलगी महिला आहेत, एकट्या आहेत, तुमचे पती नाही, तर तुम्ही आता तुमच्या मुलाचं पालन पोषण करताय, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अडीअडचणी येतात. आता या अडीअडचणी तुम्ही कशा दूर करणार? अडचणी आता बोला. हा, नमस्कार. माझं नाव मंजुषा गौतम डुमणे आहे. आम्हाला मॅडमने सांगितले त्याबद्दल आम्हाला
खूप अभिमान आहे मॅडमचा आणि मॅडमनं आम्हाला चांगल्या प्रकारची माहिती दिली. आमच्या लेकराविषयी सांगितलं. आम्हाला आतापर्यंत कोणी माहिती दिली नव्हती अशी एवढी चांगली. मॅडमनं सांगल्याबद्दल का नाही आम्हाला उत्साह यायला का अजून आम्ही पुढे चालून शिकावं किंवा आम्हाला याच्यामध्ये काहीतरी प्रगती करावं असं वाटतंय आम्हाला. काय तुम्हाला काय भेटले याच्यामध्ये मावशी मावशी तुम्हाला काय वाटलं आणि कसं माहिती आणि पुढे तुम्ही काय करणार? मी संगीता ज्ञानेश्वर जायबाई, राहणार रामरीनगर कंधार. आमच्या मॅडमनं बालसंगोपनाविषयी माहिती सांगितली आणि मला खूप अशी हिंमत अशी वाटली. व्यवसाय कोणता घर बसल्या व्यवसाय करता येतो महिलांना, खचून न जाताना हिंमत दे, आपण सक्षम झालं तर मुलं सक्षम होतात असे गोष्टीविषयी माहिती सांगितली. आता तुम्ही माहिती ऐकून पुढील तुम्ही महिला म्हणून एक पुढे येणार का काम करण्यास? हो. बोला बोला, तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम? मी मनीषा प्रदीप गायकवाड, राहणार पेटोड्यात. खूपच छान मॅडमने सांगितले आणि लेकराबद्दल महिलाविषयी सगळं अनुभव आले. विचार शिक्षणाबद्दल सगळं मॅडमने सांगितले. त्याबद्दल धन्यवाद. आपण मॅडमशी चर्चा करूया. मॅडमशी विचारूया तुम्ही कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रम तुम्हाला कसा ठेवण्याची तुम्हाला ही सद्बुद्धी आली आणि ह्या कार्यक्रमाचा कसा प्रतिसाद भेटला आपण हे मॅडमशी विचारूया. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे.